मंडळाचे सेक्रेटरी आहेत. सर सांगा तुमच्या मंडळाविषयी. आमचं मंडळ लोअरपळ विभाग पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा लोअरपळचा महाराजांनी ओळखला जातो. हा जो आमचा लोअरपळचा जो विभाग आहे हा गिरणगाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि गिरणगावातला हा लोअरपळचा महाराजा आज या वर्षी 80 वर्ष साजरा करत आहे. आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष हे सुनील गोविंद शिंदे हे आमदार म्हणून कार्यरत आणि ह्या गणेशोत्सवाच्या अगोदरच की त्यांना राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना ज्या विधान परिषदेमध्ये जे राष्ट्रपती याचं भाषणाचं उत्कृष्ट भाषण म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला. अच्छा. याच वर्षी आम्ही 80 वर्षापासून करताना केदारनाथचं मंदिर की जे उत्तराखंड की जे इथल्या आज आमच्या अध्यक्षांची एक संकल्पना होती की इथले ज्या विभागातले जे आपले सामान्य जे नागरिक आहेत की जे उत्तराखंडला जाऊन दर्शन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी आज आपण काहीतरी इकडे स्थापन आगळा वेगळा केदारनाथचं मंदिर. मग आम्ही अध्यक्षांच्या सूचनेनुसार आम्ही मग सगळे आमचे सगळे सगळे कार्यकर्ते त्याने आमच्या इथला एक जो डेकोरेशन ज्यांनी केलं तो राकेश विश्वकर्मा आणि एक म्हणजे मुस्लिम त्याचा सहकारी मुस्लिम स्वतः इथे उभे राहून की आता पण आम्ही जिथे आम्ही बोलतोय तुमच्याशी त्यावेळी पण ते बाजूला आमच्या मंडपात बसलेले आहेत की त्यांनी इथे 24 तास बसून त्यांचं लक्ष असते. आणि आम्ही या गणेश मंडळात विविध उपक्रम आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो की म्हणजे कुठे नैसर्गिक आपत्ती आली की पहिलं आमचे अध्यक्ष आम्हाला सगळ्या सूचना देणार की तिकडे जाऊन आपल्याला मदत करायची. काय झालं गरीब विद्यार्थ्यांच्या फीचा प्रश्न असेल तर ते स्वतः विद्यार्थ्यांना आपल्या आमची जे कार्यालय आणि शाखा आहे आमची शिवसेना शाखा तिथे येऊन तिथे आम्ही शाखाचा ॲड्रेस काय सर. आमची लोअरपळला शाखा आहे शिवालय हॉल म्हणून समोर आहे 108 आत्ताचा प्रभाग आहे 198 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाचे म्हणजे आता गट नाही खरं पक्षच आमचा आहे. आता तो विषय वेगळा आहे तो आमच्या ह्या गणेशोत्सवाच्या काळात तो बोलायचा विषय नाही पण तो विषय वेगळा आहे त्यांचा. पण हा पक्ष जो शिवसेना पक्ष आहे हा प्रॉपर म्हणजे पूर्ण एकनिष्ठ पक्ष आणि ह्या एकनिष्ठ पक्षाचे सगळे इथे कार्यकर्ते म्हणून आम्ही इथे काम करतो आहे. आणि आमचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एक निष्ठावंत सहकारी म्हणून इथे सगळ्या विभागात वरळी विधानसभेत आज वरळी विधानसभा हा आदित्य ठाकरे इथून निवडून आले आहेत. अच्छा अच्छा. आदित्य ठाकरे साहेब इथून निवडून आले आहेत. इथून वरळी विधानसभेतून निवडून. आपला हे जे मंडळ आहे वरलीमध्ये येतं का. वरळीमध्ये हे लोअरपळमध्ये पण साहेब आले होते का इथे. साहेब आज येणार आहे. अरे वा वा वा. आज येणार आहे.
अच्छा अच्छा. आणि हे जे आमची मूर्तिकार जे आहे आमची एकच मूर्ती असते, म्हणजे आम्ही कधी मूर्ती बदलली नाही एवढ्या हे कुठून म्हणजे आणता तुम्ही? आमचं पहिले विजय खात होते, पण त्यांच्या निधनानंतर आणि स्थळ कुठे असतं ते? भारत माता भारत माता. अभिज्ञ पार्कसमोर संकुल आहे, गणसंकुल. अच्छा अच्छा तिथे निखिल खातून मूर्तिकार आहेत. अच्छा अच्छा. त्यांच्याकडून आम्ही दरवर्षी आता हल्ली विजय खातून नंतर त्यांच्याकडून आम्ही घ्यायला लागलो. सर मला इथला ॲड्रेस सांगू शकता की जे पण भावुक आहेत जे ज्यांना इथे यायचं आहे तर ते कसे येतील इथे? आता लोअर पोलीस स्टेशन हा भाग पहिला आता फोनिक्स हाय स्ट्रीट फिनिक्स मॉल. प्रसिद्ध आहे फिनिक्स मॉल. आणि सणापती बापट माझं लोअर पोलीस स्टेशन आलं की लोअर पोलीस स्टेशनला उत्तरल्या पूर्वे पश्चिमेला की 5 मिनिटाच्या अंतर जो स्टेशन उतरलं तरी आमचा देखावा दिसेल. अच्छा. स्टेशन पुढे येताना जी सरमेल गल्ली आहे तर सरमेल समोर आले की हा इथे पोलीस टॉवर शेजारी पार्क. आता विनोद निकम साहेब आहेत. सर सांगा ना तुमच्या मंडळामध्ये कोणते कोणते कार्यक्रम राबवले आहेत आजपर्यंत ते सांगा. 7 तारखेपासून आपला गणेश उत्सवाला सुरुवात झाली. 7 तारखेपासून आमच्या इथे मेडिकल कॅम्प, अंध मुलांसाठी त्यांचा एक गायनाचा कार्यक्रम होता. त्याचबरोबर आमच्या इथे दरवर्षी जीवन गौरव म्हणून पुरस्कार दिला जातो. अच्छा अच्छा. आणि हे सगळे आणि आता 18 तारखे असं 16 तारखेला मंगळागौर महिलांसाठी खास हा प्रोग्राम आमचा असणार आहे कार्यक्रम. अच्छा अच्छा. हे सगळे आमचे 7 तारखेपासून ते 17 तारखेपासूनचे कार्यक्रम आहेत. ते आणखी सुनील इथलं शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीच. इथलं मग विसर्जन वगैरे कधी आहे सर? 17 तारखेला आमचं 17 तारखेला. आणि महाप्रसाद वगैरे झालाय? महाप्रसाद आमचं म्हणजे चालूच असते. म्हणजे 7 तारखेपासून आमचं दररोज असते 3 त्या दिवसामध्ये 3 दिवस तरी असतोच आमचा. अच्छा अच्छा. ठीक आहे ना सर.